विविध संघटनेचा महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश आप्पा थोरात यांना वाढता पाठिंबा। रमेश थोरात यांना मतदान करा। महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश आप्पा थोरात यांना विविध संघटनेचा पाठिंबा देण्यात येते। दौंड शहराचे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाबा उर्फ करीम शेख यांच्या माध्यमातून रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ डबाळे, जनसामान्य पार्टीचे रामभाऊ वाघमारे तसेच रिपब्लिकन चर्मकार महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड त्यांनी पाठिंबा दिलाय। सर्व मान्यवरांनी रमेश आप्पा थोरात यांना निवडून आणण्याचे मतदारांना आवाहन केलंय। तसेच विद्यमान आमदार राहुल कुल यांच्यावर बाबा उर्फ करीम शेख यांनी जोरदार टीका केली आहे। यावेळी ॲडव्होकेट अक्षय कुमार शितोळे, अकबर शेख, शहीद शेख, महेश चोरमले, योगेश शेंडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर, दौंड। आज दौंड शहरामध्ये अनेक संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश आप्पा थोरात यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आले आहेत। आपल्यावर बोलण्यासाठी या ठिकाणी नमस्कार, जय भीम, जय शिवराय, जय संविधान। आज रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने आमचे शहराध्यक्ष दौंड शहराध्यक्ष महेश दादा यांच्यामार्फते आज रमेश आप्पा थोरातांना जाहीर पाठिंबा चर्मकार समाजाच्या वतीने देण्यात आलेला आहे। आणि चर्मकार समाजाच्या वतीने जे जाहीर पाठिंबा देण्यात आलेला आहे, नक्की आप्पा ह्या विजेच्या दिशेने दौंड शहरामध्ये हा विजेचा झेंडा कायम ठेवणार अशी आमची अपेक्षा आहे। तसेच आप्पांना आमच्या समाजाच्या हितासाठी आम्ही हा जाहीर पाठिंबा देत आहे। यासाठी आमच्या समाजाचे कामं आप्पांनी करावे, पहिल्यापासून करत आलेत आणि आणखीन करावं हीच आमची अपेक्षा आहे। आणि आप्पांचा विजय व्हावा हे आमची अपेक्षा आहे। तर त्याचबरोबर आपल्याबरोबर डोंबाळे साहेब आहेत। मी राम डंबाळे, रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी संस्थापक अध्यक्ष, दौंड विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांचे उमेदवार रमेश आप्पा थोरात यांना माझ्या रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचा पाठिंबा व त्याचप्रमाणे दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातून जिथं आमच्या शाखा आहेत अशा वाड्या वस्त्यांमध्ये त्यांना मतदान करावं असं आम्ही आवाहन करतो। त्यांची तुतारी हे निशाणा आहे त्यांनी आणि पुढील त्यांच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी समाजाकडं वंचित समाज असेल, दुर्बल घटक असेल, इथला पारधी शोषित समाज असेल त्यांच्याकडं लक्ष करावं, जेणेकरून विद्यमान आमदार आत्ताचे त्यांनी जो खोटे गुन्हे, एखाद्याला फूस लावणे अशा पद्धतीचे म्हणजे जो दहशतवाद इथं केलेला आहे आणि धर्मवाद सुरू केलेला आहे, तर हा संपूर्ण त्यांचा धर्मवाद आणि दहशतवाद पूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी रमेश आप्पा थोरात यांना आमचे मित्र, सहकारी मित्र बाबा करीम शेख यांच्या सांगण्यावरून म्हणजे त्यांच्या संग झालेल्या चर्चेवरून रमेश आप्पा थोरात यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि ते निवडून येतील हीच आमची इच्छा आहे। जय भीम, मी अरुण भिंगार दिवे, शिवशक्ती भीमक्रांतीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि संविधानावर होणारा जो छेडछाड आहे, मनुवादी वृत्तीच्या लोकांनी जे संविधानाशी छेडछाड करत आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठी आपले संविधानिक लोक, जे संविधानाला मानणारे लोक आहे, या प्रत्येकाला निवडून दिलंच पाहिजे। त्यानुसार आम्ही आप्पा थोरात यांना या ठिकाणी पाठिंबा देत आहोत। आमच्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करून
त्यांना निवडून आणतील. जय भीम, जय महाराष्ट्र. बघितलं, अनेक संघटनांनी रमेश आप्पा थोरात यांना पाठिंबा दर्शवलेला आहे. ही सर्व घडामोड घडवणारे व्यक्ती म्हणजे आपल्या दौंड शहराचे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बाबाशेख आपण ही सगळी घडामोड घडवून आणली. आपल्याला कसा विश्वास आहे, आपला उमेदवार विजय होईल का? बघा, मी बाबा उर्फ करीम शेख माजी नगर शहराध्यक्ष आहे काँग्रेस पक्ष. 2010 ते 2024पर्यंत विद्यमान आमदारांनी जे काय घडामोडी तालुका शहरात जे काय केलेलं आहे, अल्पसंख्याक समाजाबद्दल जे काय खोटे नाटे गुन्हे दाखल करणे, खोट्या नाट्या गोष्टी करणे, समाजामध्ये गटतट निर्माण करणे, काय ह्याला संपूर्ण टाळण्याकरता ह्या व्यक्तीला संपवण्याकरता आम्ही आमच्या सर्व मित्रमंडळी, पक्षाचे, अल्पसंख्याक समाजाचे सगळं लोकांनी, काय संघटनांनी, काय पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी माननीय रमेश आप्पा थोरात दौंड विधानसभा मतदारसंघातील रमेश किशनराव थोरात यांना पाठिंबा देऊन त्यांना 2024च्या निवडणुकीमध्ये निवडून येण्याकरता आम्ही मनापासून ताकद लावलेली आहे. ह्या पाठीमागचा हेतू असाच आहे की 2019 ते 2014 ते 2019पर्यंत हे मेघदूत आरोग्यदूत होते आणि 2019 ते 2024पर्यंत म्हणजे या क्षणापर्यंत हे शनीदूत झाले. आज जर दौंड शहराची जर प्रतिमा बघितली, तथाकथित लोक या विद्यमान आमदाराला कंटाळून जेणेकरून जे आपले बोलत नाही आहे, परंतु जर बोलायला गेलं तर काय अतिरेकी कारवा, केंद्रामध्ये जसं ईडीचं सरकार, CBIचं सरकार आहे, ससे मिरा मागं लावायला राज्यामध्ये ईडीचं सरकार आहे, तसं दौंड शहर आणि दौंड तालुक्यामध्ये ह्या विद्यमान आमदाराच्या माध्यमातनं दौंड पोलीस स्टेशन, यवत पोलीस स्टेशनच्या माध्यमातनं हे खोटे नाटे गुन्हे दाखल करून काय लोकाला त्रास देण्याचा हा जा दृष्टिकोन आहे. म्हणून वरती केंद्रात बी भाजप सरकार, राज्यात भाजप सरकार, दौंड शहरातला तालुक्यातला बी आमदार हा भाजपचा असल्यामुळं ह्यांनी जे काय आमचे अन्याय अत्याचार जे केलेला समाजावर, लोकांवर, संविधान नष्ट करण्याची भाषा आहेत. मी एवढा कोटीचा निधी आणला, मी तेवढं, मला विद्यमान आमदाराला एकच सांगायचं, तुम्ही दौंड शहर प्रॉपर अंतर्गत विषय कुठला केलेला आहे. त्यांचे मित्र माननीय दौंड नगरपालिकेचे सर्वमान्य ज्यांच्याकडे 25 वर्ष नगरपालिका होती, त्यांनी आपल्या प्रतापिताचा हीच जोपासण्याकरता साधी दौंड शहरातल्या 5-6 ठिकाणच्या मुताऱ्या पाडल्यात आणि आपल्या